सर्वधर्म फाउंडेशनने आत्मा मालिक रुग्णालयाला कार्डियक ॲम्ब्युलन्स भेट दिली आहे। एका अर्थाने हा रुग्णसेवेचा वसा आहे। आत्मा मालिक माऊलींच्या कृपेनं आत्मा मालिक रुग्णालयामध्ये हा वसा जपला जातोय। ही कार्डियक ॲम्ब्युलन्स हृदयविकारग्रस्त रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वरदान ठरेल, असं प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी केलं आहे। सर्वधर्म फाउंडेशनच्या वतीनं आत्मा मालिक रुग्णालयास कार्डियक ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आली। या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडेसाहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी मुंगळे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होनसर, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी, वरिष्ठ व्यवस्थापक हिरामन कोल्हे तसेच CEO मयूर शिंदे सर आदी उपस्थित होते। यावेळी सूर्यवंशी साहेब म्हणाले, हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो। अशावेळी रुग्णाला तातडीनं आणि सुरक्षितपणे उपचार केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ही अत्याधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स महत्त्वाची ठरेल। ॲम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं, जीवनरक्षक सुविधा आणि प्रशिक्षित आरोग्य सेवकांची व्यवस्था आहे। रुग्णांना प्रवासादरम्यान आवश्यक उपचार देता येतील। आत्मा मालिक रुग्णालये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे। या कार्डियक ॲम्ब्युलन्समुळे रुग्णसेवेला आणखीन बळ मिळेल। यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। आत्मा मालिक आजचा दिवस हा आत्मा मालिक हॉस्पिटलसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। सर्वधर्म डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत आत्मा मालिक हॉस्पिटलसाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स देणगी स्वरूपात प्राप्त झालेली आहे। या कंपनीचे मालक श्री धवन सर आणि त्यांच्या टीमचे प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी ग्रामीण भागातील आत्मा मालिक हॉस्पिटलकरता ही सुसज्ज अशी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे। कार्डियक ॲम्ब्युलन्स हे केवळ वाहन नसून हे एक गरजू आणि गंभीर रुग्णांसाठी एक जीवनदायी मार्ग देणारी व्यवस्था आहे। यामुळे परिसरातील लोकांना चांगली व्यवस्था प्राप्त होईल। आत्मा मालिक आम्ही आज रोजी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स कामास लावलेली आहे। ही नवी ॲम्ब्युलन्स म्हणजे एक मिनी ICU आहे, ज्याच्यामध्ये परिसरातील रुग्णांना, जे कोणी हृदयाने ग्रस्त असतील, अचानक हार्ट अटॅक आलेला असेल, अशा गरजू लोकांसाठी त्यांच्या घरून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवेपर्यंत जे काही शुश्रूषा लागते, मेडिकल रिक्वायरमेंट असेल, ती ह्या सर्व या ॲम्ब्युलन्समध्ये अवेलेबल असेल आणि त्यानुसार या लोकांना खूप फायदा होईल। ट्रस्ट मंडळाच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व ही ॲम्ब्युलन्स सर्व गरजूंच्या कामी येवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो। विश्वात्मक, विश्वव्यापक आपलं सर्वांचं आराध्य दैवत सद्गुरूंच्या चरणी प्रथमतः कोटी कोटी भावसंम्य अर्पण। आज या पवित्र दिनी वटसावित्रीच्या दिवशी आपल्या विश्वात्मक परिवारामध्ये एक नवीन अशा प्रकारची वास्तू आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी दिल्ली येथील उद्योजक धवन साहेब यांनी या ठिकाणी आपल्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या सुविधेसाठी कार्डियक व्हॅन त्या ठिकाणी समर्पित केलेली आहे। धवन साहेबांनी आपल्या योजनेतून या कार्डियक व्हॅनसाठी संपूर्ण रक्कम त्या ठिकाणी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टसाठी त्या ठिकाणी समर्पित केलेली आहे। या कार्डियक व्हॅनचा उद्देश असा आहे की आत्मा मालिक हॉस्पिटल हे नगर मनमाड रोडवरती एकदम रोडच्या शेजारी असणारं हे हॉस्पिटल आहे। वेगवेगळ्या प्रकारचे अपघात या रोडवरती त्या ठिकाणी होतात आणि त्या ठिकाणी अतिशय अवघड अशा प्रकारचा ॲक्सिडेंट जर असेल तर त्या ठिकाणी पेशंट्स त्या ठिकाणी या ठिकाणावरून त्या ठिकाणी बाहेर नेण्यासाठी त्या ठिकाणी आश्रमाकडे कार्डियक व्हॅनची आपूर्तता होती। या कार्डियक व्हॅनमधून कितीही क्रिटिकल अपघात असेल तरी त्या पेशंटला त्या त्वरित पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आपणाला त्या ठिकाणी स्थलांतरित करता येऊ शकतं। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक हॉस्पिटलचे जे CEO आहेत त्यांना विनंती करतो की ही जी व्हॅन आहे ही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हिचा वापर करावा आणि आपले जे पेशंट्स आहेत
जे रुग्ण आहेत या रुग्णांना चांगल्यातली चांगली सेवा कशा पद्धतीने आपणाला देता येईल त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करावेत. मलिक, मी राहुल मतसागर, नॉन क्लिनिकल हेड आणि कोऑर्डिनेटर आत्मा मालिक हॉस्पिटल. आपल्या हॉस्पिटलमध्ये आत्ता नवीनच कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध झालेली आहे आणि परिसरामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स तशी फक्त HGS हॉस्पिटललाच उपलब्ध आहे. तसेच आत्मा मालिक हॉस्पिटलला कार्डियक हॉस्पिटल उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील तसेच हॉस्पिटलमधील ज्याही पेशंटला ICU सेटअपसहित वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे पोचवण्यासाठी जी काही व्यवस्था लागते ती सर्व कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे. आणि त्या निमित्ताने एक गोल्डन हावर्स असा पिरियड असतो की ज्या पिरियडमध्ये पेशंटला दुसऱ्या सेंटरला मूव्ह करून आणि तेथील अतिउच्च दर्जाचा आणि तात्काळ जो उपचार उपलब्ध हवा असतो त्याच्यामधला जो गोल्डन हावर्सचा टाईम असतो तो ह्या कार्डियक ॲम्ब्युलन्समुळे आपल्याला मिळणार आहे आणि पेशंटचा जीव वाचण्यास आणि त्याला योग्य ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आत्मा मालिक हॉस्पिटलकडून ही सुविधा आपल्याला पुरवण्यात येणार आहे. आत्मा मालिक आजपर्यंत आपल्या आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध होत्या. खंत फक्त एकच होती की कार्डियक ॲम्ब्युलन्स बाहेरून मागवावी लागत होती. पण गुरुकृपेने आज आपल्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली आहे. कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्याचा फायदा असा होणार आहे की अतिशय क्रिटिकल आणि नाजूक अवस्थेत असणारे सर्व रुग्ण हॉस्पिटलपर्यंत वेळेवर पोहोचू शकणार आहेत. आणि त्याचबरोबर काही रुग्णांना अति किचकट अशा काही प्रोसिजर्स लागतात त्यावेळी क्रिटिकल अशा इक्विपमेंटच्या सपोर्टनी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम ही आपली आता कार्डियक ॲम्ब्युलन्स करणार आहे. आणि नक्कीच कार्डियक ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्यामुळं उत्तरोत्तर सेवा चांगल्या पद्धतीने आणि सर्व पद्धतीच्या रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचण्याची जी हॉस्पिटलची मर्यादा होती ती आता पूर्ण झालेली आहे. मी डॉक्टर अंकुश रायते, फिजिशियन म्हणून आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज आपल्या हॉस्पिटलला कार्डियक ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध झालेली आहे. तरी इथून पुढे आपल्याला कार्डियक पेशंट, न्यूरो पेशंट आणण्यासाठी त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी खूप सोयीचे झालेले आहे.